नमस्कार मित्रांनो, वी आर हिअर टू डिस्कस अबाउट आवर थर्ड टॉपिक इन द सेकंड चॅप्टर. आपल्या दुसऱ्या चॅप्टरमधला हा तिसरा टॉपिक तो म्हणजे मेजर डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स इन इंडिया. भारतातील महत्त्वाच्या ज्या विकास वित्तीय संस्था आहेत तर त्यांची माहिती आज आपल्याला बघायची आहे. चला तर मग सुरू करूया. पहिली जी महत्त्वाची मोठी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे आपल्याकडे, विकास वित्तीय संस्था आहे, तर ती संस्था आहे IFCI, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. या नावानं IFCIची जी स्थापना आहे तर ती बऱ्यापैकी आधी म्हणजे स्वातंत्र्याच्या लगेच नंतर ती सुरू करण्यात आली. मी मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की मुळात जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं आणि दुसऱ्या महायुद्धानंतर विकासासाठी भांडवल पुरवण्यासाठी म्हणून विकास वित्तीय संस्थांनी चांगली कामगिरी केली. विशेषतः युरोपीय राष्ट्रामध्ये त्या संस्थांच्या चांगल्या कामगिरीला पाहून भारतातही अशा प्रकारच्या संस्था असाव्यात की ज्या बँकिंगकडे किंवा रिटेल बँकिंगकडे जे सामान्य लोकांना ज्या बँकिंगच्या सेवा अपेक्षित असतात त्यापेक्षा काही वेगळ्या प्रकारच्या सेवा उद्योगांना देऊ शकतील, अशा प्रकारच्या उद्योगांना वित्तपुरवठा करण्यामध्ये ज्यांचं प्रमुख धोरण आहे, ध्येय आहे, अशा संस्थांच्या स्थापनांची सुरुवात युरोपमध्ये झाली. त्याचा फायदा त्यांना झाला आणि ते पाहून मग भारतातसुद्धा स्वातंत्र्याच्या अगदी लगेच म्हणजे 1948मध्ये IFCIचा एक कायदा संमत करण्यात आला आणि त्यानुसार 1 जुलै 1948 म्हणजे बघा, आपण स्वतंत्र झाल्याच्या अगदी 1 वर्षाच्या पूर्वी ही संस्था स्थापन झालेली आहे आणि आता अगदी 70 वर्षापेक्षा जास्त ही संस्था अस्तित्वात आहे. खरं तर 80 वर्षापेक्षा जास्त अस्तित्वात आहे. आणि या संस्थेने आत्तापर्यंत अदानी मुंद्रा पोर्ट म्हणजे एक मुंद्रा नावाचं ठिकाण आहे की जे गुजरातमध्ये, जिथं बंदर बांधलेलं आहे, त्यानंतर इंटरनॅशनल एअरपोर्ट जो बांधलेला आहे GMRने, तर तो GMRचा आहे किंवा सालासर राजस्थानमधले हायवेज आहेत, NRSS ट्रान्समिशन म्हणजे लाईटच्या ट्रान्समिशनचे वेगवेगळे प्रकल्प आहेत, रायचूर पॉवर कॉर्पोरेशन, अशा अनेक प्रकल्पांना त्यांनी खूप यशस्वीरित्या फायनान्स केलेला आहे. तर अशी ही जी IFCI संस्था आहे, हिची जी प्रगती आहे ती आपल्याला या ग्राफच्या माध्यमातून मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्यांदा काय आहे की 1948मध्ये तिची स्थापना झाली आणि भारताची पहिली विकास वित्तीय संस्था म्हणून स्थापना झाली. 1993मध्ये भारत सरकारनीच्या मालकीची ही जी संस्था होती तर हिचं स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग झालं आणि ती पब्लिक लिमिटेड कंपनी बनली. म्हणजे या कंपनीचे 100%पैकी एक 5-10% शेअर हे सामान्य लोकांना विकण्यात आले आणि त्या कंपनीची लिस्टिंग झाली. 2015मध्ये ती एक शासकीय कंपनी बनली. त्यानंतर आता सध्या ती नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन किंवा विकास वित्तीय संस्था म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये ही सध्या काम करणारी संस्था आहे. हा तिचा लोगो आहे, IFCI, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, आणि इट्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग म्हणजे भारत सरकारच्या मालकीची संस्था आहे. 2015पासून क्रेडिट एन्हान्समेंट गॅरंटी स्कीम फॉर शेड्यूल्ड कास्ट म्हणजे जे शेड्यूल्ड कास्टमध्ये असतात, अनुसूचित जातीमध्ये असतात, त्यांना वित्तपुरवठा करणे, त्या उद्योजकांना वित्तपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारची मुख्य एजन्सी किंवा नोडल एजन्सी म्हणून IFCI सध्या काम करते. आता याच्यावर साधारण प्रश्न काय येईल की IFCIची स्थापना कधी झाली, IFCI कायदा कधी संमत झालेला आहे, किंवा IFCIनी खालीलपैकी कोणत्या प्रकल्पांना वित्तपुरवठा केलेला आहे, शेड्यूल कास्टसाठी जी क्रेडिट एन्हान्समेंट गॅरंटी स्कीम आहे तर हिची नोडल एजन्सी कोण आहे, तर या प्रकारचे प्रश्न आपल्याला येऊ शकतील. आता ही IFCI करते काय, तर IFCIनी काय केलेलं आहे की अनेक महत्त्वाच्या संस्थांच्या स्थापनेमध्ये एक मोठी भूमिका पार पाडलेली आहे. पहिलं आहे ते स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. द स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड काय करते, तर जे शेअर्स असतात तर ते शेअर्स इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये स्टोअर करण्यापूर्वी ते फिजिकल फॉर्ममध्ये असायचे. ते सर्टिफिकेट्सच्या स्वरूपामध्ये शेअर विकत घेतले की त्याचं सर्टिफिकेट यायचं किंवा तुमच्याकडे इतके इतके हे शेअर आहेत. जसे आपल्याला
कारखान्याचे किंवा पतसंस्थांचे शेअर दिले जातात त्या प्रकारे. आणि मग अशा वेगवेगळ्या शेकडो कोटी रुपयांच्या ठेवींचे जे व्यवहार असायचं ते करण्याचं काम ही स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया करते. ती ब्रोकरेज फर्म म्हणून सुद्धा काम करते. त्याचबरोबरीनं नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे राष्ट्रीय रोखे बाजार जो आहे, तर जो भारतातीलच नव्हे तर जगातील व्यवहारांच्या संख्येत बघितला म्हणजे नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन, नंबर ऑफ ट्रेड्सचा विचार करता बघितलं तर जगातला नंबर 1चा जो शेअर बाजार आहे तर तो नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे. तो तुलनेने फार उशिरा स्थापन करण्यात आला, अगदी 1990च्या पुढच्या दशकामध्ये. आणि त्याचबरोबरीनं LIC हाऊसिंग फायनान्स, LICची जी एक उपकंपनी आहे की जी उपकंपनी गृहकर्ज पुरवठ्यासाठी काय करते, कर्ज पुरवठा करते, तर त्याच्यासुद्धा स्थापनेमध्ये या IFCIचा मोठा वाटा आहे. तर IFCI ही अशा प्रकारची एक महत्त्वाची कंपनी. टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ही MBA साठी असणारी संस्था आहे. इंडियन क्रेडिट रेटिंग एजन्सी म्हणजे ICRA हिच्या स्थापनेमध्ये अशा अनेक संस्थांच्या स्थापनेमध्ये IFCIने मोठी भूमिका पार पाडल्याचं आपल्याला दिसते. सध्या IFCIच्या खालील सबसिडरीज किंवा उपकंपन्या आहेत. त्यामध्ये मगाशी पाहिलेली आपली स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, साहस वित्त पुरवठा म्हणजे अगदी नव्याने जे उद्योजक येतात ज्यांना आपण स्टार्टअप्स म्हणतो, अशा लोकांना जो कर्ज पुरवठा आहे तो थोडासा रिस्की असतो, त्यामध्ये एक ॲडव्हेंचर असतं. तर अशा प्रकारची रिस्क घेऊन कर्ज पुरवठा करणारी त्यांची कंपनी आहे IFCI व्हेंचर कॅपिटल फंड. लक्षात ठेवा हे शब्द की नव्याने स्थापन होणाऱ्या उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यामध्ये जी रिस्क असते, द रिस्क इन्व्हॉल्व्ड इन फायनान्सिंग द न्यू व्हेंचर्स इज कॉल्ड द कंपनी विच टेक्स दॅट रिस्क. की अशी रिस्क जी कंपनी घेते तिला व्हेंचर कॅपिटल फंड असं म्हणतात. किंवा हा व्हेंचर जो शब्द आहे तो ॲडव्हेंचरमधला आहे, एवढं लक्षात राहिलं तर मराठीत त्याला साहस वित्त निधी असंही म्हटलं जातं. त्यानंतर IFCI फॅक्टर्स लिमिटेड, IFCI इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, IFCI फायनान्शियल सर्व्हिसेस, MPCON ही एक इन्स्टिट्यूट आहे. त्यानंतर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूट ऑफ लिडरशिप डेव्हलपमेंट, अशा वेगवेगळ्या या किती बरं 1 2 3 4 5 6 7 एवढ्या सबसिडरीज IFCIच्या असल्याच्या आपल्याला दिसतात. आता हे झालं IFCI विषयीचं. IFCI विषयी वारंवार सांगतोय की भारतातील सर्वाधिक जुनी बिगर बँकिंग वित्तीय संस्था किंवा विकास वित्तीय संस्था म्हटलं तर ते पहिलं नाव आलं पाहिजे IFCIचं. आता दुसरी जी संस्था आहे जी आपल्या बऱ्याचशा परिचयाची आहे ती संस्था आहे ICICI इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. 1955मध्ये ICICIची स्थापना जागतिक बँक, भारत सरकार आणि भारतातले काही उद्योजक यांच्या पुढाकाराने झाली. लक्षात ठेवा ICICI ही जी आज आपण बँक म्हणून ओळखतो तर ती आधी बँक नव्हती. तिला बँकिंगचं जे लायसन्स आहे ते 1992-93च्या सुमारास मिळालेलं आहे. मात्र त्यापूर्वी तिचं जे अस्तित्व होतं ते ती इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, हा तिचं लॉंग फॉर्म आहे, इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. आता ही काय करायची तर इंडस्ट्रियल क्रेडिट पुरवणे म्हणजे उद्योगांना कर्ज पुरवठा करणे आणि गुंतवणूक करणे यासाठी स्थापन करण्यात आलेली संस्था आहे. ही संस्था कोणी स्थापन केली तर ही संस्था वर्ल्ड बँक, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि भारतातले काही उद्योजक यांनी मिळून ही संस्था सुरू केली होती. आणि इथं मेन ऑब्जेक्टिव्ह वॉज टू क्रिएट अ डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन प्रोव्हाइडिंग मीडियम टर्म अँड लॉंग टर्म प्रोजेक्ट फायनान्सिंग टू इंडियन बिझनेसमॅन. की भारतातल्या उद्योजकांना दीर्घकालीन आणि मध्यमकालीन कर्ज पुरवठा करणे या उद्देशाने ही संस्था आपल्याकडे स्थापन झालेली होती. आणि नंतर मग तिला लायसन्स देण्यात आलेलं आहे आणि आता तिने हळूहळू बऱ्याच प्रगती या काळामध्ये केलेली आहे. आणि 1994मध्ये ICICI बँकेची स्थापना झाली जी या ICICI ग्रुपचा एक भाग होती. मात्र नंतर काय झालं की 1999मध्ये ICICI बिकेम द फर्स्ट इंडियन कंपनी अँड फर्स्ट बँक अँड फर्स्ट नॉन जॅपनीज बँक टू बी लिस्टेड ऑन न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज.
म्हणजे अख्ख्या आशिया खंडामध्ये जापानी कंपन्या जर सोडल्या, जापानी बँका सोडल्या, तर यांच्या व्यतिरिक्त न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होणारी पहिली कंपनी म्हणून आपल्याला ICICIचं नाव घेता येईल आणि यावर एखादा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असू शकतो. त्यानंतर 2001 मध्ये ICICI बँक आणि ICICI कॉर्पोरेशन आणि ज्या तिच्या 2 उपकंपन्या होत्या, याच्यामध्ये ICICI पर्सनल फायनान्स आणि ICICI कॅपिटल सर्व्हिसेस यांचं मर्जर होऊन यांचं विलिनीकरण कशात झालेलं आहे? ICICI बँकेमध्ये. जे मुळात स्थापन करणारा ICICI ही बिगर बँकिंग संस्था, मात्र ज्यांनी स्थापन केलं, ज्या ह्याच्या आधाराने उभं राहिलं, त्याच संस्थेने आपली पितृसंस्था किंवा मातृसंस्था जी आहे तर ती आपल्यात सामावून घेण्याचा हा एक वेगळा प्रकार आपल्याला इथं अनुभवास मिळतो. आणि आता हे झाल्यामुळं ह्या बिगर बँकिंग वित्तीय संस्था म्हणून ती जे काम करत होती तर ते काम आता बंद झालेलं आहे. आता ती फक्त ICICI बँक आणि तिच्या वेगवेगळ्या डिव्हिजन्स म्हणून ती काम करते. आता ICICI जी कॉर्पोरेशन होती, जी उद्योगांना कर्ज पुरवठा करायची, ती आता संपुष्टात आलेली आहे. आता तिसरी महत्त्वाची इन्स्टिट्यूशन जर बघितली आपण तर 1948ला IFCI, 1955ला ICICI आणि तिसरी वित्तीय संस्था जी होती ती होती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, म्हणजे भारतातील उद्योजक किंवा उद्योग विकास मंडळ. तर आता इथं जर बघितलं आपण तर 1964 मध्ये एक IDBI ॲक्ट आपल्याकडे संमत करण्यात आलेला आहे आणि त्यातूनच मग एक डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजेच विकास वित्तीय संस्था उद्योगांना कर्ज पुरवठा करणे आणि त्यांच्या विकासास हातभार लावण्यासाठी म्हणून ह्याची स्थापना झाली. आणि 1 जुलै 1964 रोजी या बँकेची स्थापना झालेली आहे आणि तिचं नोटिफिकेशन मागे पुढे निघालेलं होतं. आणि 2004 मध्ये 4 पर्यंत ती काय करत होती, तिने अव्याहतपणे अतिशय चांगलं काम केलेलं आहे. IDBI कॉर्पोरेशन म्हणून मोठ्या उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यामध्ये, कर्ज रोखे विकून पैसे ते उभे करायचे आणि त्यातून कर्ज पुरवठा करण्यामध्ये त्यांनी मोठी भूमिका पार पाडलेली आहे. अनेक उद्योगांच्या स्थापनेला त्यांनी मदत केलेली आहे. तर अशा प्रकारची ही जी IDBI जी कॉर्पोरेशन आहे, तर IDBI ही नंतर 2004 मध्ये IDBI बँकेमध्ये विलीन करण्यात आलेली आहे. रातोरात त्या बँकेचं काय केलेलं आहे की ह्या बँकेने आपली जी पॅरेंट कंपनी होती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, भलेही तिच्या नावामध्ये सुरुवातीपासून बँक आहे पण इट वॉज नॉट अ बँक. बऱ्याच दीर्घ काळापर्यंत ती बँक नव्हती. आता अलीकडच्या काळामध्ये तिचा जो बँकिंगचा रोल आहे तोच फार महत्त्वाचा ठरलेला आहे. आता इथं जर पाहिलं आपण की तो आधीचा ॲक्ट त्यांनी रिपील केला आणि मग त्यांनी आता हा नवीन ॲक्ट बनवलेला आहे. आणि आता IDBIची जी मालकी आहे तर ती 2004 मध्ये IDBI बँकेकडे देण्यात आलेली आहे. 2004 पासून अगदी या संदर्भातली अलीकडली डेव्हलपमेंट सांगायची झाली तर IDBI मधील 50% जो भारत सरकारचा वाटा होता तर तो 50% भारत सरकारचा वाटा हा LICने विकत घेतलेला आहे. आता IDBIची मालकी कोणाकडे जास्त आहे असं जर प्रश्न आला तर त्याची उत्तर आहे की IDBIची सर्वाधिक मालकी कोणाकडे? भारत सरकारकडे होती, ती आता LICकडे आहे. LIC सुद्धा काय की LIC सुद्धा एक प्रकारे भारत सरकार आहे, मात्र ते इनडायरेक्टली आहे. ठीक आहे. आणखीन एक महत्त्वाची जसं आपण बघितलं IDBI आणि ही जी संस्था आहे ती SIDBI म्हणून आहे. यातला S जो आहे तो स्मॉल इंडस्ट्रीजसाठी आहे, बाकी तर ती संस्था IDBI आहे. SIDBI तर SIDBI म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. तर ही जी बँक स्थापन करण्यात आलेली होती, भले हिच्या नावामध्ये परत एकदा बँक आहे पण ही बँक मुळामध्ये नाही, ही एक विकास वित्तीय संस्था असल्याचं आपल्याला माहिती आहे की ज्याप्रमाणे ICICI, IFCI किंवा IDBI काम करत होती तसंच जी IDBI प्रामुख्यानं काय करायची, मोठ्या उद्योगांना कर्ज देण्याचं काम करायची. मात्र जे लहान उद्योग आहेत 1-2 कोटी, 4 कोटी, 5 कोटी, 10 कोटी असे ज्यांना कर्ज पाहिजे त्यांच्यासाठी एक वेगळी डेडिकेटेड अशा प्रकारची विकास वित्तीय संस्था आपल्याकडे नव्हती. ही कमी पूर्ण करण्यासाठी म्हणून
भारत सरकारने काय केलेलं आहे की ही संस्था 2 एप्रिल 1930 रोजी हिची स्थापना झालेली आहे. हिचं जे काही सर्व कारभार आहे तो मिनिस्ट्री ऑफ फायनान्समधून चालतो. अजूनही जशी IDBI ही IDBI बँकेमध्ये विलीन करण्यात आलेली आहे, तसं या बँकेविषयी झालेलं नाही आहे. सिडबीचं काम अजूनही सुरू आहे आणि सिडबी ही इंडिपेंडेंटली काय करत असते, लहान प्रकल्पांना हातभार लावत असते, लहान उद्योगांच्या विकासासाठी ती प्रमोट करण्याचं काम करत असते. इट्स पर्पज इज टू प्रोव्हाइड refinance facilities and short-term lending to industries and serves as the principal financial institution for micro, small and medium enterprise sector. आता भारतातले जे लघु उद्योग असतात त्यांना MSME असं म्हणलं जायचं. आता MSME म्हणजे काय हे बघा, इथं लिहिलेलं आहे मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. तर अतिलघु, लघु आणि मध्यम क्षेत्रातले जे उद्योग आहेत तर त्यांचा समावेश या MSME सेक्टरमध्ये होतो. आणि या सेक्टरसाठी जे काही पुनर्वित्ताच्या सुविधा देणे याचं कामसुद्धा ही संस्था करत असते. सिडबी इज वन ऑफ द 4 ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन रेग्युलेटेड अँड सुपरवाइज बाय RBI. तर सिडबीचं जे काही संचलन आहे तर ते संचलन हे रिझर्व्ह बँकेच्या निगराणीखाली चालत असतं. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काय केलेलं आहे, 4 महत्त्वाच्या अखिल भारतीय वित्तीय संस्था, विकास वित्तीय संस्था म्हणून मान्य केलेल्या आहेत. तर त्यामध्ये नाबार्ड, NHB आणि एक्झिम बँक यांच्या बरोबरीनं लहान उद्योगांसाठी एक ॲपेक्स संस्था, शिखर संस्था म्हणून या सिडबीकडे भूमिका दिलेली आहे आणि तिच्यासाठी ती काम करत असते. सिडबी इज ॲक्टिव्ह इन डेव्हलपमेंट ऑफ मायक्रो फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स थ्रू सिडबी फाउंडेशन फॉर MS मायक्रो क्रेडिट अँड असिस्ट इन एक्सटेंडिंग मायक्रो फायनान्स थ्रू मायक्रो फायनान्शियल इन्स्टिट्यूशन रूट. आता हा मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स रूट जो आहे तो रूट म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा ती कर्ज पुरवठा करते. आणि विशेषतः रुरल एंटरप्राइजेस ज्या आहेत आणि एंटरप्रेनर्स जे आहेत तर म्हणजे ग्रामीण भागामध्ये स्थापन होणारे उद्योग आणि तिथल्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ती काम करत असते. इन ऑर्डर टू इन्क्रीज अँड सप्लाय टू MSE सेक्टर इट ऑपरेट्स रिफायनान्स प्रोग्राम नोन ॲज institutional financial program. Under this program, SIDBI extends term loan to banks, small finance banks and non-banking financial company. म्हणजे ही कंपनी काय करते, प्रत्यक्षात उद्योगाला कर्ज पुरवठा न करता जर तुमची लोकल बँक तुम्हाला कर्ज पुरवठा करायला तयार असेल तर त्यांना कर्ज पुरवठा ही बँक करत असते किंवा ही संस्था करत असते. याला म्हणतात पुनर्वित्त. म्हणजे आपल्याला कर्ज देणारी जी बँक आहे ती आपलं दैनंदिन आपण कर्ज भरतो का वेळेवर, कर्ज द्यावं का नाही याच्या फाईलपासून सगळी जी व्यवहार आहेत तर ती आपली लोकल बँक करेल. पण त्या बँकेला जो मुळातला कर्ज पुरवठा आहे तो करण्याचं काम ही सिडबी नावाची संस्था करते. अशा प्रकारे काम करणे याला म्हणतात रिफायनान्स. आणि हे रिफायनान्स काम करण्याचं काम ही सिडबी ही संस्था करते. State Bank of India is the largest individual shareholder of SIDBI with holding of 16.73% shares, followed by Government of India and LIC. तर सिडबीच्या एकूण जे काही भांडवल आहे त्यामध्ये सर्वाधिक हिस्सा हा स्टेट बँक ऑफ इंडियाचा आहे, त्या खालोखाल भारत सरकारचा आणि त्याच्या खालोखाल हा LICचा हिस्सा असल्याचं आपल्याला दिसतं. आता या स्लाईडमध्ये आपल्याला हिस्ट्री बघायला मिळते सिडबीची, कशा प्रकारे स्थापना झाली आणि आत्तापर्यंत ती कसं काम करते याबद्दलची. आता सिडबीचा थोडक्यात जर इतिहास आपण पाहिला तर आपल्याला या छान स्लाईडमधनं मिळेल की जी मी दुसरीकडनं कॉपी केलेली आहे की 2 एप्रिल 1990ला हिची स्थापना झालेली आहे. आणि बिल डिस्काउंटिंग ऑफ MSE वेंडर्स म्हणजेच जे बिल्स ऑफ एक्सचेंज असतात, आपल्याला माहिती आहे की ज्यांना आपण हुंड्या असं म्हणतो, त्या हुंड्यांच्या एक्सचेंज लहान उद्योग क्षेत्रातले जे वेंडर्स आहेत, व्यापारी आहेत,
त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं, हे बिल डिस्काउंटिंग करायला सुरुवात केलेली आहे. मायक्रो क्रेडिट सिस्टम म्हणजे लघु उद्योगांसाठी छोट्या प्रमाणात कर्ज पुरवठा करणे, बचत गटाची चळवळीची सुरुवात 94ला केली. सिडबी व्हेंचर कॅपिटल म्हणजे जे नवप्रवर्तनाचं काम आहे, ज्याला आपण मगाशी मी सांगितलं तुम्हाला IFCI बघताना की अगदी नव्याने उदयोन्मुख होणारे जे उद्योग आहेत, अशा लोकांना कर्ज पुरवठा करण्यामध्ये जी रिस्क असते ती घेण्यासाठी म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, तर सिडबी व्हेंचर कॅपिटल फंड्स नावाचा एक फंड सुरू केलेला आहे. CGTMSE म्हणजे काय, तर सेंट्रल गव्हर्नमेंटची जी काही खरेदी विक्री आहे तर ती या माध्यमातून होत असते आणि तिकडं एक मोठा विभाग सिडबीचा आपल्याला काम करत असताना दिसतो. आणि हे वेगवेगळे आयसार किंवा स्मेरा असे वेगवेगळे मिशन्स त्यांनी लॉन्च केलेले आहेत. आणि 2015मध्ये मुद्रा नावाची जी योजना आहे, प्रधानमंत्री मुद्रा योजना, तर या मुद्रा योजनेमध्ये या सिडबीनी मोठी भूमिका पार पाडायला सुरुवात केलेली आहे. मुद्रा योजनेमध्ये मागेही आपण पाहिलं होतं की मुद्रा योजनेमध्ये शिशु, बाल आणि अशा प्रकारचे 3 कॅटेगरी आहेत आणि त्या तिन्ही कॅटेगरीमधून जे लोन दिलं जातं वेगवेगळ्या प्रकारचं, त्याबद्दलची माहिती आपण पाहिलेली आहे. तर तुम्ही परत एकदा ती माहिती बघावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. त्यानंतर नॅशनल हाऊसिंग बँक ही एक वेगळ्या प्रकारची संस्था आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 100% मालकीची असणारी ही संस्था आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या जशा स्वतःच्या काही प्रेसेस आहेत की जिथं नोटांची, चलनाची छपाई होते, तशाच प्रकारची एक उपकंपनी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची, ती आहे नॅशनल हाऊसिंग बँक. तर नॅशनल हाऊसिंग पॉलिसी जाहीर झाली होती 1988मध्ये आणि त्या पॉलिसीमध्ये NHB सारखी एखादी संस्था असावी आणि ती या हाऊसिंग फायनान्स सेक्टर म्हणजे गृहनिर्माण क्षेत्राला, ह्या आपण घरांसाठी जे फ्लॅटसाठी, प्लॉटसाठी कर्ज घेतो, घरकाम बांधणीसाठी कर्ज घेतो, त्या क्षेत्राला रेग्युलेट करण्यासाठी एक शिखर संस्था म्हणून या नॅशनल हाऊसिंग बँकेची स्थापना झालेली आहे. हे जे चिन्ह आहे तर हे या NHBचं चिन्ह आहे. 9 जुलै 1988मध्ये ही संस्था स्थापन झालेली आहे आणि त्याचा कायदा 87ला संमत करण्यात आलेला आहे. आणि सर्वच्या सर्व जे भांडवल आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तिला प्रोव्हाइड केलेलं आहे आणि अगदी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 100% मालकीची संस्था म्हणून ही NHB काम करते. याचबरोबरीनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 100% मालकीची संस्था म्हणून नाबार्ड देखील काम करते, ज्याची माहिती पुढे येणारच आहे. त्यानंतर द जनरल सुपरिंटेंडन्स डायरेक्शन अँड मॅनेजमेंट ऑफ द अफेअर्स अँड बिझनेस ऑफ NHB वेस्ट अंडर द ॲक्ट इन अ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. की NHBचं जे काही मुख्यालय, तर हे मुख्यालय दिल्लीला आहे आणि इथेही जर तुम्ही लक्षात ठेवलं, सिडबीचं जे मुख्यालय आहे ते विशेष ठिकाण आहे. इथे विशेष ठिकाण म्हणजे लखनौ, उत्तर प्रदेशमध्ये. कारण की उत्तर प्रदेश हे भारतातले जे लघु उद्योग आहेत, गृहोद्योग आहेत, याचं मोठं केंद्र मानलं जातं आहे आणि त्यामुळं मग या सिडबीचं जे मुख्यालय आहे तर ते आपल्याला लखनौला असल्याचं दिसतं. NHBचं जे मुख्यालय आहे तर ते आपल्याला जे आहे तर ते दिल्लीला असल्याचं दिसतं. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय किंवा बहुतांश आपल्या ज्या मोठ्या बँका आहेत त्यांचं मुख्यालय मुंबईला आहे. मात्र लहान स्टोर असूनसुद्धा हे तिकडं दिल्लीला याचं हेडक्वार्टर असल्याचं आपल्याला दिसते. याचे आता काही माइलस्टोन्स जर आपण बघितले NHBने जे कामं केलेले आहेत त्यामध्ये, की 88मध्ये त्याची स्थापना झालेली आहे. पब्लिक फायनान्स इन्स्टिट्यूशन म्हणून 1990-91 तिला मान्यता मिळालेली आहे. स्लम रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी त्यांनी 1992-93मधून कर्ज द्यायला सुरुवात केलेली आहे. हाऊसिंग लोनसाठी लिबरलाइज रिफायनान्स स्कीम सुरू केली आणि एक इंडेक्स बनवला त्यांनी, NHB रेसिडेक्स, नॅशनल हाऊसिंग बँक रेसिडेक्स. म्हणजेच काय, रेसिडेन्शियल प्रॉपर्टी इंडेक्स. तर हा जो इंडेक्स आहे याच्या आधारे तुम्ही राहताय त्या भागाची गुणवत्ता काय आहे, तिथे कोणत्या प्रकारचे लोक राहतात, तर या सर्वांच्या आधारावर हा रेसिडेक्स नावाचा इंडेक्स काढला जातो आणि तो इंडेक्स काढण्याचं काम हा
जो रेसिडेक्स नावाचा जो इंडेक्स आहे किंवा निर्देशांक आहे त्याची जाहीर करण्याचं कामसुद्धा ही NHB करत असते. रुरल हाऊसिंग फंड म्हणजे ग्रामीण क्षेत्रामधील घर बांधणीसाठी पैशांची पुरवठा. त्यानंतर रुरल हाऊसिंग मायक्रो फायनान्स म्हणजेच बचत गटांच्या माध्यमातून सुद्धा हाऊसिंग लोन्ससाठी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं जातं. हाऊसिंग इन्फॉर्मेशन पोर्टल त्यांनी सुरू केलं. SBI सुनिधी आणि NHB सुवृद्धी NHB सुनिधी आणि NHB सुवृद्धी अशा या 2 योजना त्यांनी काढलेल्या आहेत की या दीर्घकालीन ठेवी स्वीकारण्यासाठीच्या योजना आहेत. आता जर आपण 2019-20मध्ये पाहिलं तर टोटल रिफायनान्स त्यांनी जवळपास 30,000 कोटींचा केलेला आहे. आणि जो माज आहे तर तो पण आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे की तो म्हणजे डिस्बर्समेंट ऑफ आणखीन याचे माइलस्टोन्स सांगायचे झाले तर नॅशनल हाऊसिंग बँकेने भले तिचं नावात परत एकदा बँक आला तरी ती मुळात बँक नाही आहे, रिफायनान्स करणारी संस्था हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांनी रुरल हाऊसिंग फंड इस्टॅब्लिश केलेला आहे आणि रुरल हाऊसिंग मायक्रो फायनान्स स्कीम या देखील त्यांनी सुरू केलेल्या आहे. त्यांनी हाऊसिंग इन्फॉर्मेशन पोर्टल नावाचं एक पोर्टल लॉन्च केलेलं आहे. त्यामध्ये NHB सुनिधी आणि NHB सुवृद्धी अशा 2 योजना देखील त्यांनी लॉन्च केलेल्या आहेत. आत्तापर्यंत जर त्यांची प्रगती पाहिली आपण तर आत्तापर्यंत 30,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम त्यांनी रिफायनान्स केलेली आहे. 9,244 कोटी जे आहेत तर ती लिक्विडिटी इन्फ्युजन फॅसिलिटी म्हणजे बँकांनी जे कर्ज दिलेले असतात गृहनिर्माण क्षेत्राला तर त्यांना पुनर्वित्त म्हणून त्यांनी ते पुरवठा केलेला आहे. 3 छोट्या ज्या स्मॉल फायनान्स बँका ज्या स्थापन केलेल्या आहेत तर त्याच्या क्लायंट म्हणून काम करत असतात. 7,572 कोटी रुपयाची जी सबसिडी आहे ते प्रधानमंत्री आवास योजना याच्या अंतर्गत 7,500 कोटी रुपयांची सबसिडी ही त्यांनी आत्तापर्यंत वितरित केलेली आहे आणि 9,55,000 लोकांना लाभ पोहोचेल अशी 21,633 कोटी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही संस्थेची म्हणजे देण्याचं काम ही संस्था करत आहे. आता इथं जर आपण बघितलं तर सिडबीची जी स्थापना आहे परतगाव 1989च्या कायद्यानुसार 1990मध्ये एक्झिम बँकेची जी स्थापना आहे तर तिची स्थापना एक्सपोर्ट इम्पोर्ट सेक्टरला आयात निर्यात क्षेत्राला वित्तपुरवठा करण्यासाठी म्हणून ही संस्था स्थापन झालेली आहे आणि ती 1982ला स्थापन झालेली संस्था आहे. जे आयात निर्यातक जे असतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारे क्रेडिट गॅरंटी देते, त्यांच्या वतीनं क्रेडिट गॅरंटी देते आणि त्यांच्या व्यवहारांना मदत करण्याचं काम करते. नाबार्ड ही एक महत्त्वाची संस्था आहे, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच ग्रामीण आणि कृषी विकासासाठी स्थापन करण्यात आलेली विकास वित्तीय संस्था म्हणून नाबार्डची स्थापना झालेली आहे. नाबार्ड हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा ग्रामीण वित्त पुरवठा करणारा जो विभाग होता तोच एक विभाग वेगळा केलेला आहे आणि त्याचं नाव आता नाबार्ड असं झालेलं आहे. जुलै 1982मध्ये शिवरामन समितीच्या स्थापनेवरनं नाबार्डची स्थापना करण्यात आली होती. नक्की लक्षात ठेवा, परीक्षेत येऊ शकेल की कोणत्या समितीच्या शिफारसीवरून नाबार्डची स्थापना करण्यात आली तर शिवरामन समितीच्या शिफारसीवरनं 1982मध्ये जुलै 1982मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे आणि जानेवारी 1982मध्ये एक्झिम बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. इथं जर आपण पाहिलं NHB तर 1988मध्ये ही हाऊसिंग सेक्टरसाठी काम करण्यात आलेली आहे. ह्या ज्या 2 महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत तर इथं जर आपण पाहिलं ICICI आणि IDBI हे त्यांच्या ज्या नंतर बँका स्थापन झाल्या त्यांच्यासोबत त्या आता समाविष्ट झालेल्या आपल्याला दिसतात आणि डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे त्यांचं काम जे आहे तर ते बऱ्यापैकी कमी झाल्याचं दिसतं. आता ह्या ज्या विकास वित्तीय संस्था डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत तर त्यांचं जे कार्य आहे
त्याचं आपण जर टीकात्मक परीक्षण केलं, आता इथं टीकात्मक परीक्षणाचा अर्थ नेहमी टीकाच करणे असा नाही आहे. टीकात्मक परीक्षण म्हणजे त्यांच्या कामाचा यथायोग्य आपण जर विश्लेषण केलं तर आपल्याला असं दिसेल तर काही प्रमाणामध्ये कर्जाचा पुरवठा करण्यामध्ये नेपोटिझम आणि फेवरेटिझम त्यांच्यामध्ये झालेलं आहे. म्हणजेच आपल्या जवळच्या लोकांना, नातेवाईकांना कर्ज पुरवठा करणे, काही थोडासा भ्रष्ट मार्ग वापरूनसुद्धा कर्ज पुरवठा करण्याचे प्रकार इथं घडलेले आहेत. त्यामुळं यापैकी IFCI सारख्या अनेक संस्था या घाईला आलेल्या होत्या कर्ज वसुली करता येत नाही म्हणून. अनड्यू प्रेफरन्स टू वेल इस्टॅब्लिश्ड लार्ज बिझनेस कन्सर्न, जे मोठे उद्योग आहेत त्यांनाच जास्त कर्ज पुरवठा करण्याचं काम यांनी केलं आणि नव्या उद्योजकांना प्रेरणा देण्याचं जे काम होतं तर ते मात्र त्यांच्याकडनं बाजूला राहिल्याचं आपल्याला दिसते. लहान उद्योग आणि जे बॅकवर्ड रिजन्स आहेत, म्हणजे जे मागास प्रदेश आहेत, समजा महाराष्ट्राचा विचार केला तर मराठवाडा किंवा विदर्भ यासारख्या भागांमध्ये कर्ज दिलेलं नाही, तर ऑलरेडी विकसित असणारे जे भाग आहेत त्यांनाच कर्ज दिलेलं आहे. आता भारताच्या बाबतीत बोलायला गेलं तर ओरिसा, झारखंड, बिहार अशा मागास राज्यांना कर्ज न देतात जे ऑलरेडी विकसित राज्य आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, पंजाब हरियाणा आहे किंवा तामिळनाडू, कर्नाटक आहे, यांनाच कर्ज दिली गेली. तर हे एक काम यातनं झालेलं आहे. त्यानंतर ग्रँटिंग लोन टू बिझनेस युनिट्स नॉट कवर्ड बाय 5 year प्लॅन्स, की त्यांनी काय केलेलं आहे की जे पंचवार्षिक योजनांच्या अंतर्गत ज्या उद्योगांवर फोकस दिलेला आहे त्यांच्या व्यतिरिक्त असणाऱ्या क्षेत्राला त्यांनी कर्ज पुरवठा केलेला नाही. म्हणजे असंही एक मोठं क्षेत्र आपल्याकडे आहे की जे उद्योग हे याच्या बाहेर येतात तर त्यांनासुद्धा त्यांनी कर्ज पुरवठा केलेला नाही. त्यामध्ये व्हेरी हाय इंटरेस्ट रेट अँड डिले इन सँक्शनिंग लोन, म्हणजे कर्ज पुरवठा करण्यामध्ये होणारा जो अडचण आहे, तांत्रिक अडचणी ज्या आहेत त्या जास्त आहेत आणि यांचं व्याजदरसुद्धा व्यापारी बँकांपेक्षा जास्त असल्याचं आपल्याला दिसून येते. आणि पुढे नो पार्टिसिपेशन इन इक्विटी कॅपिटल, म्हणजे यांनी काय केलेलं आहे की कर्ज द्यायचं आणि कर्ज वसूल करायचं, मात्र एक दुसरा मार्ग असतो की आम्ही तुम्हाला कर्ज देणार आणि तुमची कंपनी जर उद्या मोठी झाली तर तुम्ही आम्हाला कर्ज पुरवठा न करता तुम्ही काय म्हणायचं, आमची शेअर घ्या 4-5% तुमच्याकडे, की तुम्ही आम्हाला वित्त पुरवठा केला म्हणून. पण अशा प्रकारे वित्त पुरवठ्याच्या बदल्यामध्ये शेअर्सची खरेदी करण्याचं काम या विकास वित्तीय संस्था करत नाही. त्यामुळं खऱ्या अर्थानं त्यांचं जे जागतिक स्तरावर विकास वित्तीय संस्था ज्या प्रकारचं काम करतात तर त्या प्रकारे या संस्था करत नसल्याचं आपल्याला दिसून येते. मोस्ट ऑफ द लोन सँक्शन टू दोज इंडस्ट्रियल युनिट्स विच आर ऑलरेडी ऑर्गनाइज्ड अँड फायनान्शियली स्ट्रॉंग, म्हणजे मुळातच जे उद्योग चांगले चाललेले आहेत, ज्यांचं बॅकग्राऊंड स्ट्रॉंग आहे, त्यांना कर्ज पुरवठा करण्याचं काम यांनी केलेलं आहे. कमी रिस्क घेऊन, जोखीम कमी असते अशा उद्योगांना कर्ज पुरवठा, पण नव्या उद्योगांना कर्ज पुरवठा देण्याचं काम मात्र यांनी केलेलं नाही. इट लेज ग्रेटर इन्फॅसिस अपॉन गिव्हिंग असिस्टन्स टू कन्झ्युमर गुड्स अँड इंडस्ट्रीज ॲज अगेन्स्ट बेसिक अँड कॅपिटल गुड्स इंडस्ट्रीज. तर जी ग्राहकोपयोगी अशा प्रकारचे जे उद्योग असतात की जिथं ग्राहकोपयोगी वस्तू तयार केल्या जातात अशा उद्योगांना कर्ज पुरवठा लवकर करतात. मात्र जे मूलभूत उद्योग असतात, जे भांडवली उद्योग असतात, उदाहरणार्थ आता टी व्ही तयार करणाऱ्या कंपनीला कर्ज देतील, मात्र टी व्ही तयार करण्यासाठी जे यंत्र लागतात, आतले स्पार्ट लागतात, त्यांच्या यासाठी मात्र कर्ज देणार नाहीत. अशा मूलभूत उद्योगांना कर्ज देणार नाही, अशाही प्रकारची एक टीका याच्यावर केली जाते. मात्र अलीकडे जर आपण बघितलं की या क्षेत्राने जे चांगलं काम केलेलं आहे तरी त्याचं इतकं महत्त्व एकूण कर्ज पुरवठ्यामध्ये हे फार कमी आहे. भारत सरकारने काय केलेलं आहे अलीकडल्या काळामध्ये, अगदी मागच्या बजेटमध्ये किंवा या चालू वर्षाच्या बजेटमध्ये सुद्धा या क्षेत्रासाठी आणि जे पायाभूत क्षेत्र आहे भारतात, पायाभूत सुविधांच्या निर्मितीचं क्षेत्र, म्हणजे त्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मेट्रो किंवा रेल्वे किंवा रस्ते विकास किंवा बँकांचा विकास असेल, ग्रामीण भागामध्ये रस्त्याचा, वाहतुकीचा विकास असेल, तर अशा क्षेत्रामधल्यासाठी त्यांनी मोठं काही घोषणा या 2021-22च्या बजेटमध्ये केलेल्या आहेत. काय ते बघूयात आपण. A bill for creation of development financial institution is listed for ongoing session of the Indian Parliament that
describes DFI as provider, enabler, and catalyst for infrastructure financing and principal financial institution and development bank for building and sustaining a supportive ecosystem across the life cycle of infrastructure projects. विशेषतः जर आपण बघितलं की पायाभूत क्षेत्रामध्ये जे प्रकल्प निर्मिती होते, समजा आता बुलेट ट्रेन घेतली बांधायला, तर बुलेट ट्रेनची बांधणी व्हायला 4-5 वर्ष लागतात आणि तिची आणखीन 4-5 वर्ष लागतात की तिचं कर्ज पुरवठा जो आहे तर तिला लागत राहतो, मेंटेनन्स लागत राहतं आणि एक 10-12 वर्षांनी ती काय करते की तुमची परतफेड करायला सुरुवात करते, ती संस्था हळूहळू नफ्यात येते. इतक्या मोठ्या काळासाठी कर्ज पुरवठा करण्यासाठी एक DFI डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कशाला म्हणायचं, तर यासंबंधीचा एक मोठा कायदा भारत सरकारने केलेला आहे आणि या कायद्याचं विषयीचं जे विधेयक आहे, कायदा होण्यापूर्वी त्याला विधेयक असं म्हणतात, तर ते विधेयक सध्या पार्लमेंटमध्ये आपल्याला असल्याचं दिसतं. त्यानंतर आपल्या ज्या फायनान्स मिनिस्टर आहेत निर्मला सीतारामन यांनी काय केलं, यावेळेसचं जे बजेट सादर केलं, युनियन बजेट जे सादर केलेलं आहे, तर त्यांनी सांगितलं की इंडिया विल सेटअप अ न्यू डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कॉल्ड द नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट. म्हणजे आता हे जे बिल आहे याच्यात अनुसरून याच्या अंतर्गत एक मोठी संस्था किंवा एक मोठी नवीन इन्स्टिट्यूशन भारतात स्थापन करण्यात येत आहे आणि तिचं नाव काय असणार आहे, नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट, म्हणजे NBFID, नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट. लक्षात ठेवा, परीक्षेसाठी हा महत्त्वाचा प्रश्न असू शकतो की 2021-22च्या बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी पायाभूत क्षेत्राच्या स्थापनेसाठी कोणत्या संस्थेची, विकास वित्तीय संस्थेच्या स्थापनेची घोषणा केलेली आहे, त्याचं नाव काय, नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट अशी संस्था. आणि ही जी संस्था आहे तिचं मूळ भागभांडवल असणार आहे 20,000 कोटी रुपये, इतकी मोठी संस्था असणार आहे आणि 5 लाख कोटी रुपये त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरला कर्जाऊ दिले पाहिजे असं मोठं टार्गेट त्याच्यासाठी दिलेलं आहे. आणि इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट हे दोन्ही मार्गातून त्यांना कर्ज पुरवठा करता येईल अशा प्रकारे नियमामध्ये बदल करण्यास देखील सुरुवात केलेली आहे. तर अशा प्रकारे हा जो डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सचा जो चॅप्टर आहे, विकास वित्तीय संस्थांचा जो चॅप्टर आहे, तर तो इथे संपतो. हा चॅप्टर तुमच्या परीक्षेसाठी असणार आहे, त्यामुळं जरूर तुम्ही या चॅप्टरचा अभ्यास करा. आपली होणारी जी परीक्षा असेल ती पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही चॅप्टर्सवर असेल. त्याचबरोबरीनं या आठवड्यामध्ये जे लेक्चर्स आपल्याला तिसरं जो चॅप्टर आहे, मॉडर्न बँकिंग एन्व्हायरमेंट किंवा आधुनिक बँकिंग पर्यावरण याविषयीचा जो चॅप्टर आहे, तर त्याच्यातले जे 1-2 व्हिडिओ होतील तर ते सुद्धा आपल्या येत्या परीक्षेसाठी असतील. त्यामुळं तुम्ही जरूर हे व्हिडिओज बघावेत, त्यांचा अभ्यास नीट करावा. याविषयीच्या वेगळ्या नोट्स मी दिलेल्या नाही आहेत, कारण की बघ ह्याच जो PPT आहे त्याची एक PDF बनवून मी तुम्हाला पाठवणार आहे. तर जरूर तुम्ही याचा अभ्यास करा आणि परीक्षेची तयारी चांगली करा. तुम्हाला शुभेच्छा. आपण इथे थांबूया. धन्यवाद.